श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभः। या श्लोकाचा आधार घेऊन आपण असं काल पाहिलं की दत्तात्रेय हा अविनाशी अवतार, पण कलियुगाचं दैवत जर कोणी असेल तर ते दत्तात्रेय आहे। प्रत्येक युगामध्ये एक एक दैवत, त्या देवतेची उपासना पद्धती सांगितलेली आहे। कलियुग सांप्रत चालू असलेलं जे कलियुग आहे, या कलियुगाचं जे दैवत आहे, ज्या देवाची उपासना कलियुगात करावी अशी वर्णन आलेली आहेत, त्यापैकी 3 देवता प्रधानत्वे आलेले आहेत असंही एके ठिकाणी प्रमाण सापडलं जातं, सांगितलं जातं, सापडतं आपल्याला की कलौ चंडी विनायक, भगवती देवी मातेची उपासना करावी, भगवान मंगलमूर्तींची उपासना कलियुगात करावी। आणि कलौ श्रीपाद वल्लभः म्हणजे दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद वल्लभः। दत्तात्रेय आणि दत्तात्रेयांचे झालेले अवतार श्रीपाद श्री वल्लभ असतील, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असतील, अक्कलकोट स्वामी महाराज असतील, अंशावतार जेवढे जेवढे म्हणून पुढे झाले, त्या सर्वांची भक्ती केल्यानंतर ती शेवटी जाऊन दत्तात्रेयांपर्यंत जाऊन पोहोचेल। कारण कलियुगाचं दैवत दत्त आहे असा विषय आपण पाहिला। मग आता स्थूल रूपानं देहधारित्व घेऊन ते आले, कलियुगामध्ये त्यांनी अवतार घेतला। मग आता कलियुगात जेव्हा अवतार घेतला तेव्हा आई आणि वडील कोण होते? आपण नामघोष करतानाच करतो की अत्री आणि अनसूया यांच्या पोटी जे दिव्य बालक जन्माला आलं, यांच्या पोटी ज्यांनी अवतार घेतला ते म्हणजे दत्तात्रेय। बघा, हे जे अत्री ऋषी आहेत हे ब्रह्मदेवाच्या 7 मानसपुत्रापैकी एक आहेत बरं का। हे महर्षी अत्री जे आहेत, भगवंतांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये स्वतः भगवान सांगतात श्रीकृष्ण ज्याप्रमाणे की भूतमात्रामध्ये मी आहे, पण जगात अशा काही तुरळक व्यक्ती आहेत की ज्या व्यक्ती होऊन गेल्या किंवा होऊन जातील की ज्या माझ्या स्वरूपाच्या असतील, भगवत शक्ती ज्यांच्यात तुम्हाला पाहायला मिळेल, अशा काही तुरळक व्यक्ती असतील। त्या भगवत तुल्य व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे महर्षी अत्री आहेत। लक्षात घ्या, अत्री हे वैवस्वत मन्वंतरामध्ये स्वतःचं भौतिक जीवन समृद्ध करणारे जशी लोक होती, तसं संसार सुखोपभोगात न गुरफटता ज्ञानाचा प्रचार प्रसार करावा या हेतून जीवन विकासाच्या उच्च टोकाला पोचलेले असे जे दिव्य महर्षी होते ते महर्षी अत्री होते। बघा, वाग्देवी जी होती ती वाग्देवी प्रजापतीकडे गेली आणि प्रजापतींना तिच्या विचारांची झेप आवडली। त्या वाग्देवीनी प्रजापती बरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि प्रजापतींच्या बरोबर राहत असताना त्या प्रजापतींनी पण त्याला संमती दिली की वाग्देवीने आमच्यावर राहायला काही हरकत नाही। दोघांच्या एकमेकाच्या संमतीने वाग्देवी आणि प्रजापती आता एकत्र राहू लागले
इथे गंमत घडली की चिंतनाची आणि विचारांची देवाणघेवाण त्या वाघदेवीची आणि प्रजापतींची सुरू झाली. वाघदेवीनी प्रजापतींची सेवा करत असताना प्रजापती प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले, माझ्याजवळ असणारं ज्ञान, माझ्याजवळ असलेली विद्वत्ता, ज्ञान मी तुला देतो, मी काय करू? तुला जेव्हा जे काही हवं असेल तू माझ्याकडे पृच्छा कर, तुला काय देऊ? वाघदेवी म्हणाली, मला ज्ञान आपण देऊ करताय, पण माझी इच्छा काय सांगू? मला एक ज्ञान संपन्न पुत्र द्या. प्रजापती म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. विष्णूच्याच अंशावतार तिच्या पोटी जन्माला आला. मातृवान, पितृवान, आचार्यवान, वेद म्हणू शकेल असा तो पुत्र होता आणि त्या पुत्राचं नाव अत्री असं होतं. सज्जन हो, भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन अतिशय उच्च पातळीवर ज्यांचं होतं ते अत्री होते. अत्री, अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन, तिन्हीच्या अवस्थेच्या पलीकडे, सत्वरजतम त्याच्या पलीकडे, ह्या सत्वरजतमामध्ये आपण अडकलो, पण ते याच्या पलीकडचे होते. अ नाही, त्रिगुणाच्या पलीकडचे. मग तीन तीन काय आहे? खूप बोलण्यासारखा विस्तृत विषय आहे. तीन अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती आपण म्हणू शकतो. बघा कितीतरी गोष्टी तीन 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 अशा स्वरूपाच्या आहेत. सत्वरजतम आहे, त्रिगुणातीत, तीन देहाच्या पलीकडची अवस्था. या पद्धतीचं जे वागणं आहे ते अ म्हणजे नाही, त्री म्हणजे तीन, अत्री. आणि अनसूया ही त्यांना पत्नी लाभली, जिच्या ठिकाणी असूयाच नाही, ती अनसूया. बरं का, या अत्रींचे वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम होते. ते कुठे कुठे होते, यांना अनसूया यांच्या आयुष्यात कशी आली, त्या दोघांचा गृहस्थाश्रम कसा सुरू झाला, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र अशा नामाचं स्मरण करू आणि आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.